एसएससी सीजीएल मार्फत जे मंत्रालयामध्ये जे विद्यार्थी मिळवणं भरती चालू आहे, जागांचा जर आपण विचार केला तर 12,256 जागांसाठी एसएससी मार्फत या ठिकाणी मंत्रालयामध्ये ही भरती या ठिकाणी चालू आहे। आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आणि यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं मंत्रालयाच्या अंडर आपल्याला या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं काम करावं लागणार, आपल्याला ड्युटी करावं लागणार। एक लक्षात ठेवा, तर बा जे काही विभिन्न मंत्रालय जसं या ठिकाणी रेल्वे मंत्रालय झालं, गृह मंत्रालय झालं, ठीक आहे, तर याच्या अंडरमध्ये जे विद्यार्थी मिळवणं जे काही मंत्रालय आहे तर त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी काम करावं लागणार आहे। कोणकोणतं काम करावं लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 25,000 ते 80,000च्या आसपास या ठिकाणी पगार भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। एसएससी सीजीएल मार्फत जे विद्यार्थी मिळवणं 12,256 जागांसाठी ही भरती चालू आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। शेवटची जी तारीख आहे फॉर्म भरण्याची 22 जून 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। जाहिरात या ठिकाणी आलेली आहे। तर यामध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे, त्याचबरोबर यामध्ये शैक्षणिक पात्रता काय, वयोमर्यादा काय, निवड प्रक्रिया काय, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड वगैरे असणार आहे काय, त्याचबरोबर यामध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, काम कोणतं करावं लागणार आहे, सिलेक्शन झाल्यावर काम कोणतं करावं लागणार आहे, जाहिरात पण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। फी वगैरे किती असणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी सीजीएल मंत्रालय भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, एसएससी सीजीएल मध्ये हे 12,256 जागांसाठी भरती चालू आहे। तर यामध्ये आपल्याला काम कोणतं करावं लागणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रशासनिक, ऑडिटिंग, टॅक्स कलेक्शन, डेटा विश्लेषण आणि संबंधित विभाग आणि त्याचबरोबर फाईल झालं, त्याचबरोबर योजना झाला, प्रबंधन, हे काही काम आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे। सीजीएल कंबाईन ग्रॅज्युएट लेवलचं पद आहे आणि यामध्ये अलग अलग पद यामध्ये असणार आहे, एक लक्षात ठेवा। त्यामुळे अलग अलग या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो प्रमुख जे काही कार्य आहे त्यांचे वेगवेगळे या ठिकाणी कार्यसुद्धा असणार आहे, ठीक आहे। तर विभिन्न मंत्रालयामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे, जसं रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय झालं, ठीक आहे। तर हे काही प्रशासनिक कार्यालयामध्ये फाईल वगैरे न्यायाचं काम करावं लागणार आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांची सहायता करणं हे काही काम करावं लागणार आहे। त्याचबरोबर इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी जांच करणं, त्याचबरोबर ठीक आहे, तर डेटा जमा करणं, ठीक आहे, तर हे काही काम करावं लागणार आहे। त्याचबरोबर CBI सब इन्स्पेक्टरमध्ये जर पाहिलं असे विविध काही पद आहे, तर यामध्ये आपल्याला मंत्रालयाच्या अंडरमध्ये या ठिकाणी काम करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एसएससी सीजीएलमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर यामध्ये जे वयोमर्यादा आहे 18 ते 30 वर्षापर्यंत आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 35 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 33 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। त्याचबरोबर आपण फीचा जर आपण विचार केला तर तुम्ही जनरल OBC कॅटेगरीचे असाल तर 100 रुपये फी आहे। त्याचबरोबर तुम्ही SC/ST कॅटेगरीचे असाल, PWD असाल तर 1 रुपये सुद्धा फी नाही, आवर्जून फॉर्म भरा। आणि एक सर्व्हिसमॅन असाल तर आवर्जून फॉर्म भरा, 1 रुपये सुद्धा फी नाही। त्याचबरोबर महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC/ST, OBC, WS, NTV, पण SBC, SBC, SBC कोणती कॅटेगरी, 1 रुपये सुद्धा फी यामध्ये महिला उमेदवारांना नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत नोकरीचं ठिकाण आहे। यामध्ये कोणकोणते पद आहे ते तुम्हाला सांगून देतो। असिस्टंट ऑडिट ऑफिसरचं पद आहे, असिस्टंट अकाउंटंटचं पद आहे, त्याचबरोबर असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं पद आहे, असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहे, त्याचबरोबर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स आहे, त्याचबरोबर इन्स्पेक्टर, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो इन्स्पेक्टर आहे, त्याचबरोबर जे इन्स्पेक्टर एक्झामिनर आहे, त्याचबरोबर असिस्टंट एन्फोर्समेंट आहे, ऑफिसर आहे, त्याचबरोबर सब इन्स्पेक्टर आहे, त्याचबरोबर इन्स्पेक्टर आहे, एक्झिक्युटिव्ह आहे, असिस्टंट आहे, रिसर्च असिस्टंट आहे, डिव्हिजनल अकाउंटंट आहे, त्याचबरोबर सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर आहे, त्याचबरोबर ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर आहे। तर असे काही विविध काही पदं आहे, लक्षात ठेवा। त्याचबरोबर पोस्टल असिस्टंट, ठीक आहे, सॉर्टिंग असिस्टंट पण आहेत, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, उच्च श्रेणी लिपिकचं पण आहे। असे विविध काही प्रकारचे पद आहे, भरपूर काही यामध्ये 27 प्रकारचे पद आहे यामध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे।
तर यामध्ये जे तुमचं जे शैक्षणिक पात्रता आहे यामध्ये ग्रॅज्युएशन असलं पाहिजे। तुमचं कोणत्या याच्यातून जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, BA BCom BSc कायच्यातूनही तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपल्याला या ठिकाणी मंत्रालयामध्ये SSC CGL भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। 22 जून 2026 ही शेवटची तारीख आहे। आणि यामध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर आपलं यामध्ये जे काय होणार आहे, पेपर होणार आहे। पेपरच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे, ग्राउंड यामध्ये नाही, उंचीची काही अट नाही। तर पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। 2 पेपर होणार आहे, फेज 1 फेज 2, ठीक आहे। तर 2 पेपर आपले होणार आहे। पहिला जो पेपर असणार आहे त्यामध्ये 200 मार्काचा पेपर असणार आहे, 1 घंटा 20 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 25, अशा प्रकारे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे, 200 मार्काचा पेपर असणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे, 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। पहिला पेपर असणार आहे, त्यानंतर दुसरा सुद्धा आपला पेपर असणार आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून, जाहिरातीच्या माध्यमातून तुम्हाला दाखवून देतो काय का अभ्यासक्रम आहे, कशा प्रकारे आपल्या यामध्ये पेपर होणार आहे, जाहिरात दाखवून देतो। व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर बघू शकता तुम्ही SSC CGL म्हणजे मंत्रालयामध्ये हे भरती निघाले, जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 21 मे पासून चालू झाले आणि 22 जून 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जे एक्झामची डेडलाईन सुद्धा या ठिकाणी दिला आहे की पहिला जो पेपर आहे हा ऑगस्ट सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे आणि दुसरा जो पेपर असणार आहे डिसेंबर 2026 मध्ये होणार आहे। तर बघू शकता तुम्ही हे काही पद आहे, शैक्षणिक पात्रता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। हे पहिलं पद आहे, दुसरं पद आहे, तिसरं पद आहे, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं, त्याचबरोबर बघा 10वं, 11वं, 12वं, 13वं, 14वं, 15वं, 16वं, 17वं, 18वं, 19 पगारसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, 29,000 ते 93,000पर्यंत, ठीक आहे। तर हे काही पद आहे विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता एवढं काही पद आहे आणि त्यामध्ये शैक्षणिक पात्रता तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल, ठीक आहे। तर असे म्हणजे जवळपास 27 प्रकारचे यामध्ये पद आहे। मंत्रालयाच्या अंदर आपल्याला काम या ठिकाणी करावं लागणार आहे, फाईल न्यायाचं सुद्धा काम असणार आहे, टायपिंगचं पण काम आहे, ठीक आहे। तर असे विविध काही कामं यामध्ये असणार आहे। त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, यामध्ये कोणतंही ग्राउंड वगैरे नाही आहे। तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो पेपर आहे, तर 2 पेपर यामध्ये आहे, ठीक आहे। तर CBT 1 CBT 2 2 पेपर यामध्ये असणार आहे आणि पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। मी तुम्हाला या ठिकाणी अभ्यासक्रम दाखवून देतो आणि महाराष्ट्रातले सेंटर पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता, दिलेले आहे महाराष्ट्रातले सेंटर, बघू शकता हे महाराष्ट्रातले सेंटर आहे। अमरावती झालं, छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, जळगाव झालं, ठीक आहे। तर हे सेंटर आहे। आता आपलं यामध्ये पहिला पेपर होणार आहे, ज्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे, 200 मार्काचा पेपर असणार आहे। टायमिंग बघू शकता तुम्ही, 1 घंटा 20 मिनिटाचा टाईम आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। त्याचबरोबर सेकंड आपला जो पेपर असणार आहे, दुसरा पेपरचा अभ्यासक्रम बघू शकता या ठिकाणी। गणिताचे या ठिकाणी, त्याचबरोबर गणिताचे आणि त्याचबरोबर रिजनिंगचे, तर टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नात 3 गुण, 180चा पेपर होणार आहे। त्याचबरोबर खाली अभ्यासक्रम बघू शकता, इंग्रजी ग्रामर जनरल नॉलेजचे टोटल 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 3 गुण आहे, 210 मार्काचा पेपर असणार आहे। त्याचबरोबर कम्प्युटर नॉलेजचे 20 प्रश्न आणि एका प्रश्नाला 3 गुण आहे, 60 बघू शकता। अशा प्रकारे आपल्या यामध्ये निवड होणार आहे। तर अशा प्रकारे आपलं सिलेक्शन होणार आहे। ही होती संपूर्ण जाहिरात। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा।